जय जिजाऊ जय शिवराय। मराठा समाजाचा धुरंधर योद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराठी या ठिकाणी मागील 3 दिवसापासून अमरनाथाला बसले आहेत। त्यांच्या पाठीशी बार्शी तालुक्यातील बुजवंत मराठा नेहमीच खंबीरपणे उभा राहिलेला आहे। म्हणून आम्ही देखील बार्शी तालुक्यातील मराठ्यांच्या वतीनं कालपासून आमरण उपोषण बार्शी तहसील कार्यालयासमोर चालू केलेलं आहे। आमची सरकारला कळकळीची हात जोडून विनंती आहे की मराठा समाजाला जो तुम्ही शब्द दिलेला आहे त्याची अंमलबजावणी तात्काळ करा आणि मराठा समाजाला न्याय द्या। मराठा समाजानं आतापर्यंत खूप परीक्षा दिलेल्या आहेत। अगदी मराठ्यांच्या पावलोपावली अग्निपरीक्षासुद्धा तुम्ही सरकारनं घेतलेल्या आहेत। आता 5 झाल्या परीक्षा घ्यायच्या। मराठा समाजाच्या गोरगरिबांच्या लेकराला न्याय द्या। कुठवर आमचा तुम्ही छळ करणार आहेत, कुठवर आमच्या तुम्ही परीक्षा मागणार आहेत। अरे मराठा समाजानं तुम्हाला भरभरून दिलेला आहे सगळ्याच राजकीय पुढाऱ्यांना। आता त्यांच्या लेकरा बाळाला द्यायची वेळ आलेली आहे। तुम्ही त्यांना द्या आणि काय मागतोय तो फक्त आरक्षण, आणि ते तुम्ही जर देत नसाल तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजसुद्धा मतदानाच्या माध्यमातून तुमचा छळ केल्याशिवाय राहणार नाही, तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट सगळ्यात पहिल्यांदा लक्षात घ्या। मराठा समाजानं जी मागणी केलेली आहे ती मराठ्यांना असणारं कुणबी नोंदी आणि त्या कुणबी नोंदीच्या आधारे त्यांच्या वंशातील त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना त्या ठिकाणी तुम्ही कुणबी प्रमाणपत्र द्या। एवढी साधी मागणी आहे मराठ्यांची, आणि त्याच्यासाठी तुम्हाला अधिवेशन घ्यायला वेळ नाही। तुम्हाला बाकीच्या सगळ्या कुणाने करायला वेळ आहे, त्या पक्षाचे कोणाला वेळ आहे, त्या पक्षाचे कोणाला वेळ आहे। पहाटे उठून शपथ घ्यायला वेळ आहे आणि मराठी काय कुठले करतात त्याला तुम्हाला वेळ आहे। आणि मराठा समाजांच्या फक्त सगळे सोयऱ्यांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या शब्द तुम्हाला घ्यायला वेळ नाही। आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही मराठा समाजाला न्याय द्या। मराठा समाज आणि जरांगे पाटील ज्या पद्धतीने मागतात त्या पद्धतीने आरक्षण द्या। जोपर्यंत जरांगे पाटील सांगत नाहीत तोपर्यंत बार्शी तहसील कार्यालयासमोरील असणारं आमरण उपोषण हे चालूच राहणार आहे, तोपर्यंत ते थांबणार नाही। त्याच्यामुळे सरकारला लवकरात लवकर मराठा समाजाला न्याय द्यावा अशी आम्ही विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ जय